मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन भागामध्ये साधुग्राम उभारण्याचं नियोजन आहे। सुमारे 1825 झाडांवरती केलेल्या खुनांमुळे मोठा वाद निर्माण झालाय। महापालिकेनं ही वृक्षतोड नसून सर्वेक्षण असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी अनेक प्रौढ स्थानिक प्रजातींची झाडंही मार्क झाल्यानं नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत। साधुग्रामासाठी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची झाडं आणि झुडपं तोडली जातील आणि तेवढ्याच संख्येनं नवीन वृक्षारोपण केलं जाईल असं मनपाचं म्हणणं आहे। मात्र पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की जैवविविधतेनं नटलेल्या तपोवनामधील मोठ्या झाडांवर देखील खुणा आहेत। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी झाडं लहान असल्यानं तोडणं अपरिहार्य असल्याचं म्हटलंय। तर नागरिकांनी पर्यायी जागांचा अभ्यास, संयुक्त पाहणी आणि निर्णय स्थगित करण्याची मागणी केली आहे। सगळ्या गोष्टी डिस्कस नाही आणि एक विनंती होती की आमच्या कोणीतरी म्हटलं की आम्ही ऑनलाईन तक्रारी ऍक्सेप्ट करणार नाही। आज डिजिटल इंडिया चालू आहे, प्रत्येक नाशिककर काही आमच्याकडे 600 मेल आलेली आहे। ईमेलची सगळे कोण असं तुम्ही म्हणजे चुकीची माहिती देऊ नका, कोणी सांगतो सगळी ईमेल आले आहेत। एक आम्ही ऑफलाईन सुनावणी जर इथेच झाली तर फार बरं होईल। ते साईट इथे 600 लोकांची अरेंजमेंट असते, त्यांच्या पाणी टॉयलेट सगळं लागतं। मग ते आमचे वॉलंटियर्ससाठी होऊ शकतं तर असं केलं तर पाणी द्यावं लागतं। झाली मीट चर्चा तपोवनामध्ये साधुग्राममध्ये हे बरं राहील। तर मेल ना त्या दिवशी मी इथेच करा हो, इथे काय वॉशरूम तुम्ही चर्चा काय असेल, ऑब्जेक्शन काय असेल तर तुम्ही इकडे घ्या। पण तुम्हाला म्हणत असेल जाहीर बोलवा, सगळ्यांना बोला, तर मी इथेच करूया या ठिकाणी। ही मीटिंग नाही होणार, पण नाही तुमची जी ऑब्जेक्शनची मीटिंग आहे ती मीच इथे करा। कोणाला काय म्हणायचं असेल, बोलायचं असेल तर मी नाही ते आपण 600 आपण 2000 लोकांची बैठक करू इथे। सर तुमच्यासमोर आम्ही माननीय आयुक्तांना सांगतो की याचं या एक पाहिजे होता किंवा आहे गव्हर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती पाहिजे आहे। त्याच्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरची झाडं आहेत ना, त्याच्यात तुम्हाला संशोधन नाही करतो असं मी सांगितलं, थोडं आपण प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।